गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। बडे विष्णुदास मॉनिटर भाव बडे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत। पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचेल, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत। तुका मने कडे बैसो तेने असो निर्भर, तुका मने कडे बैसो तेने असो निर्भर, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत। विठ्ठला भाव बडे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्म्याचे जे भगवत भक्त आहेत, परमात्म्याचे जे भक्त आहेत, त्या भक्तांना भावबळानं काय फलश्रुती प्राप्त होते त्या फलश्रुतीचा विचार सांगणारा अभंग आहे। विठ्ठला परम पावन हनुमंतरायाच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये तथा बोडके परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे यांच्या पावन उपस्थितीमध्ये आज आपण या श्री क्षेत्र जामगावमध्ये जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त अत्यंत कष्टमय जीवन जगून परिवार घडवणारं एक व्यक्तिमत्व, ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी मारुती बाळाजी बोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण आज उपस्थित आहोत। त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार, ज्यांनी आयुष्यभर त्यांना पत्नी म्हणून साथ दिली अशा गंगा भागीरथी चंद्रभागाबाई मारुती बोडके, त्यांची 3 मुलं आदरणीय दौलत भाऊ, आदरणीय मोहन भाऊ, आदरणीय अंकुश भाऊ तथा त्यांची कन्या शैलाताई, ज्या आदरणीय श्री नामदेवराव आवाड यांना दिलेल्या आहेत, त्यांचे नातू पंतू पुतणे भाऊजया तथा सर्वच बोडके परिवार, या बोडके परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आमच्या मुंबईकडून कल्याणकडून जो आमचा प्रेमाचा ऋणानुबंध श्रोते आणि वक्ता या अंगानं जो आला, असे आमचे अंकुशराव यांच्या विशेष आग्रहातून प्रेमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। खरं तर त्याने एवढ्या प्रेमानं आमंत्रण दिलं, मला नाही म्हणवलं नाही, नंतर ते एवढं अडचणीचं आलं, पण शेवटी सगळ्या गोष्टीवर मात करून मी आलोय। तुम्हाला माझा चेहरा काय सांगतो मला माहीत नाही, पण रात्री मी फक्त 400 किलोमीटर प्रवास केला। 8 पाडीजवळ रात्री कीर्तन करून निघालोय आणि सकाळी मी किती वाजता 3-3:30 वाजता 4:45ला पोहोचलो। 4 ते 7 2-3 तास झोपलो आणि तो उपस्थित आहे। आता कीर्तन झालं की साताऱ्याजवळ फलटणला कीर्तन आहे, म्हणजे सांगलीहून आलो साताऱ्याला जायला लागलो। म्हणजे हिशोब सांगायला लागलो असा अर्थ करू नका तुम्ही याचा। फक्त एक प्रेमाचा ऋणानुबंध असतो, तो ऋणानुबंध, आणि त्यामध्ये खरं तर म्हणजे अंकुशरावचं प्रेम आहे वादच नाही, ते प्रेम मला यायला भाग पाडणारच होतं, पण आमच्या दोघांचा दुवा जुळवणारे आमचे रमेशजी भाबड आहेत आणि मग त्यांच्याही शब्दाला एक किंमत द्यावी लागते, म्हणून बरं त्यांनी किंमत सक्रिय दिली। ड्रायव्हर सुट्टीवर आहे, त्यांचा पोरगा माझ्यासोबत पाठवला, आदरणीय कृष्णा महाराज तेही सोबत होते, आणि म्हणजे काल कृष्णा महाराजांनी पूर्ण 700 किलोमीटर प्रवास गाडी चालवलेली आहे 24 तासामध्ये आदरणीय। आणि चला आलो, पण आपली सगळ्यांची निष्ठा पाहून, आपलं प्रेम पाहून, जसं कैकेयीच्या महालात राजा दशरथ गेला, दशरथ राजा कुठे गेला? कैकेयीच्या महालात गेला, आणि कैकेयीचे डोहाळे ऐकून त्याला फार त्रास झाला। कोणाला? राजा दशरथाला मोठा त्रास झाला। पण राजा जेव्हा कैकेयीच्या महालात
घरातून सुमित्रेकडे गेला, असते काही नाही, सुमित्रेकडे गेला तेव्हा सुमित्रेचा भाव पाहून राजा दुःख विसरला. त्याचं वर्णन असं आलंय की कैकेयीचे दुःख विसरला राव आणि पाहून या भाव सुमित्रेचा. हे दशरथाचे, आता दशरथेच आहे का? प्रवासाचे दुःख विसरला राव म्हणत नाही आता मी. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम असो, या प्रेमाखातरीनं घडलं. आणि ऐकलं का, आम्हाला शीन जाण्याकरता आरामच पाहिजे असं काही नाही. आम्हाला महेश गुरुजी दिसले तरी आमचा शीन जातो. काही माणसाचं दर्शन असं असतं, काही माणसाची भेट अशी असते. मुळात आमचं नातं फार वेगळं आहे. ते गायक आहेत, मी कीर्तनकार आहे, हे आमचं गौण नातं आहे. हे आमचं नातं काय आहे? गौण नातं आहे. पण आमच्या दोघांचं एक परम नातं आहे, ते म्हणजे आम्ही भाऊ आहोत, गुरुभाऊ आहोत. म्हणजे मी ज्यांच्याजवळ शिकलो आणि ते ज्यांच्याजवळ शिकले, असे आमच्या दोघांचे गुरु एकच गायनाचे गुरु एकच. गुरुवरे वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे. भजनाचे गुरु आमचे एकच, आम्ही एकाजवळ शिकलो. पण गुरुजी तिथं गेले, मी इथं राहिले. त्याचं कारण आहे, गुरुजी जेव्हा उदरात होते तेव्हा त्यांची आई तानपुरा वाजवीत होती आणि मी जेव्हा पोटात होतो तेव्हा आमच्या खराट्यानं झाडीत होती. एवढा फरक आहे. गुरुजीला प्राप्त असणारा नैसर्गिक आवाज, सगळ्या गोष्टी वादच नाही. आणि ते आल्यानंतर गुरुजीची भेट झाली. त्याचप्रमाणे आदरणीय सर्व भजनी मंडळी, महाराज मंडळी यांचं दर्शन झालं. मृदंगाची साथ करण्याकरता आपल्याच भागातील एक कीर्तनाच्या क्षेत्रात गोड नाव, अत्यंत वाजवण्यातही गोडवा आणि स्वभावातही गोडवा असे आदरणीय आमचे कृष्णाजी महाराज भाबर यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे चिरंजीव श्रीहरी महाराज त्यांची उपस्थिती आहे. गुरुजीचे चिरंजीव आहेत. पण आम्ही असं ऐकलं, बापसे बेटा सवाई. ते पोरगा असा व्हावा म्हणे त्यांनी बापाचं नाव मातीत घालावं. खरंय, पोरगा कसा व्हावा, त्यानं बापाचं नाव मातीत घालावं. पण काय बरेच जण बापाचं नाव मातीत घालतात. पण नाव मातीत घालणं याचे दोन अर्थ आहेत. स्वतःची प्रसिद्धी एवढी करायची त्याचा बापच आठवला नाही पाहिजे, आणि एवढं नालायक वागायचं बापाचे सगळे तत्व ढाब्यावर घालून टाकायचे. असं दोन प्रकारानं बापाचं नाव मातीत घालता येतं. पण गुरुजी आता तुम्ही काळ गाजून घ्या, तुम्ही काळ गाजून घ्या, कारण आता मार्केटला आमचा श्रीहरी येणार आहे, तुम्ही मागं राहणार आहे. आता आदरणीय श्रीहरी महाराज, खरं तर DNA लागतो, त्या संबंधाने मी बोलणारच आहे पुढं. आणि आज पूर्ण जगात, भारतात नाही बरं, पूर्ण जगात ताल म्हटलं की एकच महर्षी आठवतो, ते म्हणजे सुरेश दादा. बरोबर ना? बरोबर. ताल म्हटलं की एकच महर्षी आठवतो. तसे दोन महर्षी होते आमचे. जाकीर भाई आता गेले, जाकीर भाई गेले. मग सध्याच्या काळात तालवाद्य म्हटलं की एक नाव आठवतो, सुरेश दादा तळवळकर, आदरणीय दादा. त्यांच्या जवळ त्यांचं शिक्षण चालू आहे आणि अगदी कमी वयात गुरुची मर्जी आमच्या श्रीहरी महाराजांनी प्राप्त करून घेतली. म्हणजे असे आमचे श्रीहरी महाराज आहेत, सर्व भजनी मंडळी आहेत. या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. खरं तर माणसाला वाटतं आपला कार्यक्रम मोठा व्हावा. मग कार्यक्रम मोठा होण्याकरता माणसाला काय काय करावं लागतं? मोठा मंडप द्यावा लागतो, चांगली सिस्टीम द्यावी लागते, लोक जमा करावे लागतात, पैसे द्यावे लागतात, खर्च करावा लागतो. पण ज्याला हे काहीच न करता जर कार्यक्रम मोठा करायचा असेल तर त्याला काय करावं लागतं? काय नाही, फक्त गुरुजीला बोलावं लागतं, कार्यक्रम आपोआप मोठा होतो. आदरणीय गुरुजीची उपस्थिती मोठी आनंदाची, मोठी सन्मानाची आणि मोठी समाधानाची. या सगळ्याविषयी सद्भाव व्यक्त करून अभंगाच्या दृष्टीने आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा पूर्णत्वाकडे नेतो. आज आपण 3 मुलांचा आणि एका मुलीचा बाप, त्यांचा आज आपण वर्षश्राद्ध करतो आहोत. वर्षश्राद्ध हा मरणोत्तर केला जाणारा एक पवित्र विधी आहे. वर्षश्राद्ध, मग अशी आपली चर्चा झाली की श्राद्ध भीतीपोटी का कर्तव्यापोटी की प्रेमापोटी? बरेच लोक श्राद्ध का करतात? पितराची जर कृपा झाली तर पितर कोपतात, त्रास देतात वादच नाही, देतात ह्या भीतीपोटी. पण मला वाटतं बापाचं श्राद्ध भीतीपोटी करण्यापेक्षा, लोकांना बरं वाटावं म्हणून करण्यापेक्षा, माझं ते कर्तव्य आहे, बापाने माझ्याकरता
तेवढं केलंय, मला तेवढं तरी केलं पाहिजे, या कृतज्ञता बुद्धीनं झालं पाहिजे. आणि मला वाटतं या तिन्ही मुलांकडे ती कृतज्ञता बुद्धी आहे. कारण वैकुंठवासी, तुम्ही काय म्हणायचे वडिलाला? तात्या, आदरणीय तात्या यांनी फार कष्टातून हा परिवार घडवला, फार कष्टातून. शरीर विकलांग होतं थोडंसं, निसर्गतः थोडी अपंगत्व होतं, पण अपंगत्व असून सुद्धा त्याच्यावर मात करून काय ज्याला करायचंय ना ते निमित्त शोधत नाही, निमित्त शोधत. तुकोबाराचे गोड अभंग आहे. तुकाराम महाराज म्हटले, एक युद्ध चालू झालं. काय चालू झालं? युद्ध चालू झालं. आणि एका, अरे जा ना युद्धाला. अहो गेलो असतो, पण एक हात माझा तलवारीत गुंतलाय आणि एक हात माझा ढालीत गुंतला, युद्धाला कसा जाऊ? ढाल तलवारे गुंतले हे कर, आणि म्हणे मी झुंजार कैसा झुंजो. आता त्याच्याकडे युद्धाची सामग्री आहे की नाही? युद्धात काय लागते? तलवार लागते. युद्धात काय लागते? ढाल लागते. आहे ना सामग्री? सामग्री आहे ना. मग अडचण काय? पण न करणाऱ्याला निमित्त लागतं. काही निमित्त लागतं. नाही केलं असतं, मला केलं असतं. पुढचं चरित्र गोडे गुरुजी मला आठवे ना आता, असा पळाला असतो म्हणे, असे शूर पळून लावले असते, पण मला तुम्ही घोड्यावर बसवलंय म्हणे. हा, बैसविले मज आश्वावरी, असं चरण आहे. सांगण्याचं तात्पर्य, उपाय असो सुद्धा लोक अपाय म्हणतात आणि आपल्या कर्तव्याला विमूढ होतात. पण कर्तव्य दक्ष माणसं अशी असतात, ते प्रतिकूलतेवर सुद्धा मात करतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तात्या आहेत. प्राकृतिक शरीराचं व्यंग असून सुद्धा तात्याने कर्तव्य दक्षता दाखवली. बरं, कर्तव्य काय केलं? मोठं कष्ट केले आणि खास करून गुराची सेवा केली, गायीची सेवा केली. आणि मग तुकोबारायचं प्रमाण आहे, जो गायी वळतो ना त्याला भजन करायची गरज नाही, जो गायची सेवा करतो ना त्याला वारी करायची गरज नाही. प्रमाण देणार आहे मी, प्रमाण देणार आहे. जो गायची सेवा करतो ना त्याला देवाच्या दर्शनाची सुद्धा गरज नाही, कारण वळी ते जे गाई त्याची फार लागे काही. मग जो गायची सेवा करतो, निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा, एकनाथी भागवतात म्हटलंय. आणि मग एक आहे, त्या निमित्ताने त्यांचा संसारही त्या गायीच्या सेवेवर चालत असेल, वादच नाही. पण मोठ्या सेवेमध्ये जीवन आदरणीय तात्याने घालवलं. आणि मग त्याने जर एवढं कष्ट करून, ऐकलं का दौलत भाऊ, मोहन भाऊ, अंकुश भाऊ, ऐका, त्यांनी एवढं कष्ट करून जर आम्हाला वाढवलं असेल तर आम्हाला रातभरात मंडप कागद टाकावं लागला, हे काही टेन्शन घ्यायची कारण नाही. काही लय उपकार नाही केले तुम्ही बापावर. हा, कारण प्रकृतीची थोडी अडचण आल्यामुळे रात्यात ही काय केली, यांनी व्यवस्था करून घेतली. असो, कर्तव्य बुद्धी आहे आणि कर्तव्य बुद्धीने आपण केलं पाहिजे. आणि हे करण्यामध्ये हा बोडके परिवार प्रवृत्त आहे. काय माणसानं काय केलं पाहिजे? दोन गोष्टी केल्या पाहिजे म्हणे, माय बापाला सांभाळलं पाहिजे आणि माय बापाचं सांभाळलं पाहिजे. शब्द ऐकताय ना? माय बापाला सांभाळलं पाहिजे आणि माय बापाचं सांभाळलं पाहिजे. माय बापाला सांभाळलं पाहिजे म्हणजे आई वडिलाची सेवा केली पाहिजे. जेव्हा माझ्या पायात बळ नव्हतं तेव्हा जर माझ्या बापानं मला हात देऊन चालायला शिकवलं असेल, तर जेव्हा माझ्या बापाच्या पायातलं बळ जाईल तेव्हा मी त्याला हाताला धरून टॉयलेटला नेलं पाहिजे. जेव्हा मला बोलायला कळत नव्हतं तेव्हा माझ्या बापाने माझे बोबडे शब्द समजून घेऊन मला बिस्किटचा पुडा कॅडबरी आणून दिली. काय कळतं? लेकरू एवढंच म्हणतं, पप्पा, बाबा, काय कळतं? पण त्याच्या इशाऱ्यावर बाप समजून घेतो ह्याला काय पाहिजे. मग जर आपले बालपणामध्ये आपले इशारे समजून जर आमच्या अपेक्षा जर आमच्या बापानं पूर्ण केल्या असतील, तर म्हातारपणी त्याला बोलता येत जर नसेल, त्याच्या इशाऱ्यावर त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या पाहिजे. म्हणजे माय बापाला सांभाळलं पाहिजे. आणि गुरुजी, जेवढं महत्वाचं आहे माय बापाला सांभाळलं पाहिजे, तेवढंच महत्वाचं आहे माय बापाचं सांभाळलं पाहिजे. माय बापाचं काय सांभाळायचं? माय बापाच्या 3 गोष्टी सांभाळायच्या. शब्द लक्ष देऊन ऐका. कोणत्या कोणत्या? माय बापाची संपत्ती सांभाळायची, माय बापाची संतती सांभाळायची आणि माय बापाचे संस्कार सांभाळायचे.
संपत्ती सांभाळायची. म्हणजे माझं नाव उमेश, माझ्या वडिलाचं नाव हरिभाऊ, माझ्या आजोबाचं नाव बाबूराव, त्यांच्या वडिलाचं नाव हरिभाऊ, माझे वडील नोकरी आहेत. म्हणजे हरिभाऊ दशरथेने जे काही कमवून ठेवलं ते बाबूराव दशरथेने सांभाळायचं, बाबूराव दशरथेने जे कमावलं ते हरिभाऊ दशरथेने सांभाळून ठेवायचं, आणि हरिभाऊ दशरथेने जे कमावलं ते उमेश दशरथेनं सांभाळायचं. म्हणून बापाच्या संपत्तीवर मजा करायची, माज नाही करायचं. मजा वेगळी, माज वेगळा. संपत्तीचा उपयोग केला की मजा, आणि संपत्तीचा उपभोग घेतला की माज. संपत्ती उपयोगात आणायची असते, संपत्तीचा उपभोग घ्यायचा नसतो. माझ्या बापानं जर 20 बिघे ठेवले असतील तर त्याच्यात मी कष्ट केले पाहिजे, चांगलं पीक घ्यायचं, टमाटे करा लाल व्हा, कांदे करा लाल व्हा, पैसा कमवा, बंगला बांधा, सिन्नरला घर घ्या, 4 व्हीलर घ्या, पोरांना उच्च शिक्षित करा, चांगला मुंबईला फ्लॅट घ्या, परदेशाचे दौरे करा, फिरा, वादच नाही. चांगलं खा, पोटभर खा, चांगले कपडे घाला, हाय सोसायटीमध्ये फिरा, त्या मॅनर्सनं फिरा, सगळ्या गोष्टी करा, सगळ्या गोष्टी करा त्याच्यावर. पण यावर्षी 1 बिघा विकायचा, कुठे भाऊ, जरा चौफुल्यावर आलो होतो. कुठे भाऊ, जरा नारंगावच्या बारीला. हा माज आहे. मजा वेगळी आणि माज वेगळा. काय करायची, मजा करायची. संपत्ती सांभाळा, मायबापाची संतती सांभाळा, संतती सांभाळा. म्हणजे कायम दौलत भाऊच्या डोक्यात पाहिजे माझ्या बापाला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. कायम मोहन भाऊच्या डोक्यात पाहिजे माझ्या बापाला 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. कायम अंकुशरावच्या डोक्यात पाहिजे माझ्या बापाला 2 मुलं आहेत आणि शैला माझी 1 बहीण आहे, माझ्या बापाची मुलगी आहे. आणि शैला त्याच्याही डोक्यात कायम पाहिजे माझ्या बापाला 3 मुलं आहेत जे माझे भाऊ आहेत. संतती सांभाळा, संपत्ती सांभाळा. दुसरी संतती, महाराजची नाती सांभाळली पाहिजे, खरं सांभाळली पाहिजे. गुरुजी, जसा जसा काळ पुढे चालला ना, माणसं माणसापासून दूर व्हायला लागली. कालच मी आपण येताना एक क्लिप पाहत होतो, एक वाक्य एवढं गोड आहे, लोकांना संपर्काला सुलभ जावं म्हणून विज्ञानाने मोबाईल शोधून काढला. ऐकताय ना, संपर्काला सुलभ जावं म्हणून विज्ञानाने शोध कशाचा लावला, मोबाईलचा लावला. पण त्याचं असं झालं, लोक संपर्कात नाही, जवळ बसून बोलायचे बंद झाले. बघा तुम्ही, जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा चर्चा व्हायच्या. आता घरामध्ये कोणीही गेला, आपण कोणी करत, आम्हाला आठवतं 2003 पासून मोबाईल जास्त बोकाळला, आठवत असेल तर 2003 सालापासून. त्याच्या आधी मोबाईल हा प्रकार नव्हता. अहो फार कष्ट होते. म्हणजे एखाद्या गावात जर कीर्तनाला गेलं तर स्टँडवर जाऊन ते कॉईन बॉक्स बघावं लागायचं. त्याच्या आधीचा तर काळ अजून कठीण. पण निदान मी जेव्हा कीर्तन चालू केले तेव्हा कॉईन बॉक्स अस्तित्वात होता. आणि मग त्या स्टँडवर जायचं, खास करून ते 1-1 रुपया खिशात घेऊन ठेवायचे, 1 रुपया टाकायचा, नंबर लावायचा. त्यांचा जर असलाच फोन त्यांच्याकडे तर संपर्क व्हायचा. आणि ते 50 सेकंद झाले की टू टू टू, 55 झाले की टू 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 टू, 3 टो 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 करायचं, ते ऐकू देत नाही सध्या, लगेच दुसरा रुपया टाकायचा. खरंय का कुठे असं. आणि 2003 सालापासून मग मोबाईल काय झाले, शब्द गोड वापरला तुम्ही. प्रगत झाला मोबाईल नाही म्हणायचं, बोकाळले मोबाईल. आणि आम्हाला चांगला आठवतो, आम्ही कोण्या गावात गेलो ना, त्या गावातले 10-5 माणसं आमच्या शेजारी बसायची. खास करून तरुणही बसायचे, तरुणही बसायचे आमच्या भोवती. आणि त्यांना एक आकर्षण असायचं, बाबा कुठं राहता, काय राहता. आता आमच्या जवळ बसतात, पाया पडतात, पटकन बाजूला जातात. आणि कसं असतं ते, किती महत्वाचा विषय चालू द्या, किती महत्वाचा, आणि मोबाईल वाजू द्या, आला 1 मिनिट, गेले बाहेर. यद गत्वान निवर्तनते तद्धाम परमम. त्याची गाठ कीर्तन झाल्यावर झाली तर झाली. असो, आम्ही संपर्कापासून दूर होत चाललो. एक गोड घटना सांगतो तुम्हाला, नाशिक जिल्ह्यातली. गावाचं नाव परसूल.
आपले भागवतरावच्या घरी मुक्कामी होतो. गुरुजी इतकी गोड घटना आहे, एवढी गोड घटना आहे. चांदवड तालुक्यात परसूल नावाचं गाव आहे. माझ्या प्रेमातलं घर आहे. मी गेलो, पूजा चालू होती माझी सकाळची. भागवतरावची आई माझ्याजवळ आली. बाबा दर्शन घेऊ. मला घ्या ना आई, ताई काय अडचण आहे? नाही मला बाहेर जायचे म्हणली. आपली भेट होणार नाही म्हणून आता दर्शन घेऊन टाकते. मी बाहेर निघाले. म्हणलं काय आज काय गडबड? काय नाही म्हणले, माझ्या जावाची आई आजारी आहे. शब्द आहे का बरं? कोण आजारी आहे? जावची आई आजारी आहे आणि तिला मी भेटायला 8 दिवसाला एकदा जाते. 8 दिवसाला? हो ना म्हणे महाराज, माझ्या जावाची आई आहे आणि माझी जाऊ मेली. हो म्हणली, माझी जाऊ मेली आणि जावाची आई काय आहे? आजारी आहे. म्हणली महाराज जर माझी जाऊ असती तर आईला भेटायला 8 दिवसाला गेली असती ना, त्या म्हातारीला वाईट वाटू नये म्हणून मी 8 दिवसाला जाते. मला एवढा अंगावर काटा आला. ही काय नाते जपण्याची संस्कृती हो आपली? काय नाते जपायची काय संस्कृती आहे की माझ्या जाऊ जर असती तर तिच्या आईला ती 8 दिवसाला भेटायला गेली असती. म्हातारीने लेकीची वाट पाहिली असती. तिची लेक नाही, मग म्हातारी कोणाची वाट पाहिल? म्हणून मी तिला भेटायला जाते प्रत्येक आठवड्याला. ही जी नाते, हे जे प्रेम आहे हे जपलं पाहिजे. आणि खरं सांगतो, नाशिक जिल्ह्यात हा प्रकार जरा बऱ्यापैकी. तुमच्याकडे बघा, वर्ष श्राद्धाला, दशक्रियेला सगळे येतात. सगळे येतात. हो, सगळे येतात. म्हणजे उलट दशक्रियेला प्रवचन चांगले व्हायला पाहिजे. विद्वानाने करायला पाहिजे. का? जे सप्त्यात हाताला येत नाही ते दशक्रियेच्या दिवशी हातात येतात. बरोबर. असं हे संबंध जपले पाहिजे. अर्थात माय बापाला सांभाळा, माय बापाची संपत्ती सांभाळा, माय बापाची संतती सांभाळा आणि तिसरी गोष्ट माय बापाचे संस्कार सांभाळा. पण संस्कार सांभाळताना विवेक बुद्धीने सांभाळा. एकाला विचारलं तू गांजा का पितो? आमचे पप्पा प्यायचे म्हणून मी ठेवलं चालू. हे सांभाळणं म्हणजे सांभाळणं नाही. माझा बाप माणुसकीने किती वागायचा, माझा बाप देवाची किती सेवा करायचा, माझा बाप समाजाच्या किती उपयोगाला यायचा, माझा बाप गावाच्या किती उपयोगाला यायचा, माझा बाप भावकीच्या उपयोगाला किती यायचा, हे काय ठेवलं पाहिजे? ध्यानात ठेवलं पाहिजे. श्रीहरीनं ध्यानात ठेवलं पाहिजे. माझा बाप किती व्यापात असला तरी जोग महाराज सप्त्यात 4 दिवस का होईना पण उभा राहतो. है की नाही? गुरुजी बरोबर आहे की? जोग महाराज सप्त्यात राहतो. संस्थेचं कोणतंही सेवा कार्य असलं तर माझा बाप धावत त्या कार्यामध्ये टाळ घेऊन उभा असतो. हे काय ठेवलं पाहिजे? ध्यानात ठेवलं पाहिजे. एक म्हातारं होतं, 2च मिनिटं घेतो तुमचे. एक म्हातारं होतं, भलं नालायक होतं. सकाळी उठून आंघोळ करून दारात बसलं की येणाऱ्या जाणाऱ्याला घाण घाण शिव्या देत होत. शिवाय द्यायचं. कोण? ते म्हातारं. सगळं गाव कंटाळलं त्या म्हाताऱ्या, सगळं गाव कंटाळलं. शेवटी त्यांनी मरताना त्याला 2 मुलं. मोठ्याचं नाव राजू, बारक्याचं नाव बाळू. नावं बरेत का बदलायची? बरेत ना, राजू आणि बाळू. इकडे रे काय राजा, ए बाळ्या, ए राजा, ह्याला म्हणतात साथ. काय बाबा, मला नाही वाटत म्हणे मला मेल्यावर कोणी चांगलं म्हणे. पोरं म्हणले बाबा आपण पेरलंय तसं तर उगवल कसं? आपण पेरलंयच तसं तर उगवल कसं? पण ऐका पोरं, तुम्हाला जर वाटत असेल बापाच्या आत्म्याला शांतता लाभावी तर एक करा म्हणे, तुम्ही असं काहीतरी करा सगळं गाव मला चांगलं म्हणलं पाहिजे. कोणी इच्छा व्यक्त केली? बापानं. कोणाजवळ? मुलाजवळ. आणि तशी इच्छा व्यक्त केली. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे, म्हातारं नालायक असल्यामुळे लगेच मेलं. वेळ कमी आहे आपल्याला, मेलं म्हातारं. पोरांनी बापाला चांगलं म्हणलं पाहिजे म्हणून 10व्या पासून तर 14व्या पर्यंत भल्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. पार इकडून दोडी पासून, इकडून नाशिक पासून, इकडं
वावी का? हा बरोबर, वावीपासून. वावीपासून इकडून घोटीपासून, बरोबर का, सगळे लोक यायचे. तेवढ्याला पंचपक्वानाचं जेवण असं भव्य दिव्य आयोजन केलं. 14वा झाला, काला झाला. मोठा राजू बारक्या बाळूला म्हणतो, बाळू जरा गावात गारका मारून ये रे. लोक काय म्हणतात ताई, कारण सप्ताह कशा करता केला होता? बापाला काय म्हणलं पाहिजे? चांगलं. महाराज राजू गावात फिरून आला, आपलं बाळू गावात फिरून आला आणि बाळू आल्या आल्या भावाला म्हटला, दादा येथे अवघे वाया गेले दिसते साया. खर्च वाया गेला काय झालं का? लोक चर्चा वेगळीच आहे म्हणले. काय लोक सगळं गाव म्हणतं म्हातारं नालायक होतं पण पोरं चांगली निघाली. आणि कार्यक्रम कशासाठी केला? बापाला चांगलं म्हणायचं. अरे अरे फेल गेला म्हणजे कार्यक्रम. पण बापाच्या आत्म्याला शांतता कधी? चांगलं. पण कोणाला? बापाला. महाराज दोघांना गाडीला किक मारली, सिन्नरला गेले आणि 2 वेताच्या काठ्या आणल्या खंटाच्या. कोणी? राजन आणि बाळ्यानं. आंघोळ झाली की दारात बसायची, जे रस्त्यानं जाईल त्याला धरायचं, असा बदडून मोकळा करायची. भला आडमोठपणा, सगळ्या गावाला येडा आणला. म्हणे बाळ्या जाय बरं आता गावात. तो जाऊन आला आणि आल्या आल्या भावाला म्हणतो, दादा तो का म्हणे श्रम केला अवघा आला फळाची. म्हणजे रे मग लोक आता आपल्या बापाला चांगलं म्हणायला लागले. म्हणजे अहो लोक आता असं म्हणायला लागले, काय पोरं नालायक आहेत, बाप चांगला होता नुसत्या शिव्या देत होता. हे सांभाळणं म्हणजे बापाचं नाव सांभाळणं नाही. बरोबर. हे असं करणं म्हणजे बापाचा संस्कार सांभाळणं नाहीये. उलट पक्षी बघा, प्रल्हादाला ऐका, प्रल्हादाच्या बापाचं मृत्यूला कारण कोण ठरला? प्रल्हाद. तसं काय ते रामायणातला एक प्रसंग ओढ आहे. रामायणात प्रसंग असा आहे, रामप्रभू आले कुठून? लंकेतून आले, विजय प्राप्त करून आले. कौशल्याचं दर्शन घेतलं आणि कौशल्यानं विचारलं, रामा फार जोरात युद्ध झालं म्हणे रे. हो आई, फार मोठं युद्ध झालं. का रे? तू रावणाला मारलं म्हणे. आता हिंदीत वाक्य श्लेष आहे, माँ मैंने रावण को नहीं मारा, माँ मैंने रावण को नहीं मारा, फिर मैंने रावण को मारा. मैं लक्ष परत एकदा म्हणून, मैंने रावण को नहीं मारा माँ, मैंने रावण को नहीं मारा, फिर रावण को किसने मारा? मैंने. त्याच्या अहंकारानं त्याला मारलं म्हटलं. तसं हिरण्यकशिपूचा अहंकार जरी असला त्याच्या मृत्यूला कारण, तरी संतांनी काय म्हटले? पाचवा बागुल नरहरी, पाचवा बागुल नरहरी, पाचवा बागुल नरहरी, पाचवा बागुल नरहरी, पाचवा बागुल नरहरी. थोर खांबात गुरगुरी, थोंद खांबात गुरगुरी, खांबात गुरगुरी. दैत्य वधुनी मांडीवरी, दैत्य वधुनी मांडीवरी, दैत्य वधुनी मांडीवरी, दैत्य वधुनी मांडीवरी. फक्त प्रल्हाद रक्षिला, प्रल्हाद रक्षिला, फक्त प्रल्हाद रक्षिला, प्रल्हाद रक्षिला. कृष्णा राहे रे उगला, नाहीतर सांगेन त्या बाबूला. कृष्णा राहे रे उगला, नाहीतर सांगेन त्या बाबूला. राहे रे उगला, नाहीतर सांगेन त्या बाबूला. कृष्णा राहे रे उगला, नाहीतर सांगेन त्या बाबूला. उसळनाशी उशीर झाला, रवी सोड गोविंदा, सोड रे गोविंदा, रवी सोड गोविंदा, सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, सोड गोविंदा. कृष्ण राहे रे उगला, नाहीतर सांगेन त्या बाबूला. 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 नाही टाळ्या तुम्ही ह्याच्या करता वाजले का माया करता? नेमकं काय नेमकं सांग. कारण गुरुजी तुमच्या एकट्याची टाळी मला लाख मासाच्या टाळीसारखी म्हणून जाणकार आहेत म्हणून विचारलं.
म्हणजे हरी करता का माझ्या करता नेमकं जाऊ दे. हरी महाराज कृष्णा महाराज निमे निमे वाटून घेऊ आपण. हा पण निमे वाटे आताच नाही तर कीर्तन झालं पुन्हा निम्या वाट्याला येतात म्हणून म्हटलं आताच वाटे काय असेल तर. ऐका हा बागुल आहे. बागुल सध्या संप्रदायाला फक्त पिंगळा माहीत झालाय. आमच्या विशाल महाराजांनी पिंगळा सगळ्या महाराष्ट्रात काय केला फेमस माहीत करून दिला. पण संत वाङ्मय जसा पिंगळा आहे तसा बागुल पण आहे. असे खूप आहे त्यातला एक बागुल आहे. पाचवा बागुल नरहरी. कोण आहे नरहरी? थोर खांबात गुरुगुरी दैत्य वधोनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला. प्रल्हादाकारने स्तंभी अवतार केला. स्तंभी अवतार केला. विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिला. प्रल्हाद ऐकलं का? म्हणजे प्रल्हादामुळे बाप मेला असं 1 मिनिट बोलू आपण 2 मिनिटा करता मिळू. पण ऐका ना ऐका पण पण जेव्हा प्रल्हादामुळे देव प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूला मारलं आणि नरसिंहानं प्रल्हादाला जवळ घेतलं. प्रल्हादा काय गोड आवाज देतोस रे तू. शिट्टी मारीत नाहीस. मोकार इको नाही मोकार बेस नाही पाहिजे तसं. ह्या प्रल्हादाच्या बापा करता एकदा टाळ्या वाजवा. काय नाव आहे सिस्टर? वैभव दादा. कोण्या गावचे? डुबेरे. अरे वा 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 वा. आता नाशिक जिल्ह्यात माझ्या आवडणाऱ्या सिस्टीममध्ये एक नाव ऍड झालं बरं. हा ऐका प्रल्हादा किती कष्ट घेतले रे. तुला बापानं उकळत्या तेलात टाकलं तू नाव नाही सोडलं. प्रल्हादा हातीच्या पायाखाली दिलं तरी नाव नाही सोडलं. प्रल्हादा एवढा कोरोना आला तरी तो माळ नाही काढली. बोल तुला काय पाहिजे. प्रल्हादा सांग तुला काय पाहिजे. ऐका बरं भागवतातले शब्द. प्रल्हादानं देवानं जेव्हा विचारलं तुला काय पाहिजे तेव्हा प्रल्हादानं स्वतः करता नाही मागितलं. मला राज्य दे मला भोग दे मला बायको दे. आता देवा आम्ही 4 आहेत. बापाच्या मागे किती आहेत? 4 जण आहेत. पण या राज्याचा अधिकारी मी झालो पाहिजे याच्याकरता काही वशिला लावा. काय म्हणला प्रल्हाद बापा देवाला म्हटला देवा माझ्या बापाला तुझा महिमा न कळाल्यामुळे त्याने तुझा विरोध केला. फक्त माझ्या बापाला माफ कर म्हणले. माझ्या बापाला तुझा काय कळाला नाही? महिमा कळाला नाही. तुझा मोठेपणा कळाला नाही. म्हणून एक कर देवा फक्त माझ्या बापाला तेवढा माफ कर. मला तुझ्याकडून काहीच नाही पाहिजे. म्हणजे भक्त प्रल्हादाची भक्ती कशा करताय? बापाचे अन्याय क्षमा करण्याकरताय. सांगण्याचं तात्पर्य काय? सांगण्याचं तात्पर्य बापाला सांभाळा माय बापाचं सांभाळा संतती सांभाळा संपत्ती सांभाळा संस्कार सांभाळा. आणि हे सांभाळले पाहिजे कारण बापाचं नातं फार गोड नातं. शांती रूपे नावे कोणाचा वाईट. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. वाढवी महात्मा वडिला वाढवी 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 महात्मा वडिलांचे उत्तमाची गाती तो एक पावेण. उत्तमाची गाती तो एक पावेण. वाढवी उत्तमाची गाती तो एक पावेण. उत्तमाची गाती तो एक पावेण.
महत्त्वाचे. बापाचं नाव मोठं केलं पाहिजे, माणसानं चांगलं वागलं पाहिजे. आणि जो असा वागतो ना, उत्तमची गती तो एक पावेल. तो चांगल्या मार्गाला जातो, त्याला योग्य ते फळ मिळतं. म्हणून माणसाच्या जीवनात बापाचा फार मोठा आधार असतो. काय एका दृष्टांतानं सुरुवात करणार आहे आणि शेवटच्या अभंगात प्रवेश कर, शेवटच्या चरणात प्रवेश करणार आहे. शेवटच्या चरणात काय, पोरग असं खेळत होतं. बापाचं महत्त्व सांगतो तुम्हाला. आता ऐकलं का, दौलत भाऊ असतील, मोहन भाऊ असतील, अंकुशराव असतील, हे फार मोठे आहेत. आता म्हणजे बापावर यांचं जीवन अवलंबून आहे असं नाही, कारण हे बाप आहेत. आता हे सुद्धा काय आहेत, बाप आहेत. कदाचित हे आजोबा बी असतील, कदाचित आहेत. हा दौलत भाऊंना नातू सुद्धा आहे, ते बापावर अवलंबून नाहीत, स्वतंत्र झाले. पण बापाचा एक आधार असतो. तुम्हाला घटना सांगतो. काय, म्हातारी माणसं काम काय करतात दिसत नाही, पण ते जेवढी कामं करतात तेवढी आपल्याला होत नाही. उदाहरण याला काय, एक पोरगा मुंबईला, दोघाला शेतीतली कामं, आणि अचानक एखाद्या पाहुण्याची दशक्रिया आली, वर्षश्राद्ध आलं, लग्न आलं की खुशाल पुरं सांगतो, बाबा तात्या आमची अडचण आहे, तिथं जरा भेट देऊन या बरं. हे काम कोण करीत होतं? म्हातारा बाप करतो, म्हातारा बाप करतो. एक शेतामध्ये महत्वाचं काम आहे. कधी कधी असं असतं, मला शेतातलं काम एवढं महत्वाचं असतं, त्याच्या पुढं काहीच महत्वाचं नसतं. काहीच महत्वाचं नाही. म्हणजे तू कोपऱ्याने दृष्टांत दिला, मडे झाकून या करीती पेरणी. आणि बाप मेला, घरात काय मेला, बाप मेला, आणि पेरणीची वेळ आली तर जातवान शेतकरी म्हणतो तेवढं पेरून घेतो, मग बापाची आग्नेदाह करू आपण. मडे झाकून या करीती पेरणी. एवढी महत्वाची कामं असतात. ते काम सोडून येता येत नाही, कारण मजूर आलेले असतात, ते आजच करायचं असतं, आणि मालक शेतातून गेला की काम ढिल्लं पडतं. कारण आपल्या देशासमोर 3 संकट आहेत सध्या. ऐकताय का सगळे मंडळी? ऐका, सध्या भारतासमोर 3 संकट आहेत. काय, माणसांना कामं नाहीत, कामाला माणसं नाहीत, आणि जी माणसं आहेत ती कामाची नाहीत. माणसाला कामं नाही, बेरोजगारी वाढली, बेरोजगारी वाढली. कामाला माणसं नाही, शेतकऱ्याला काय भेटत नाहीत, मजूर भेटत नाहीत. बरं, जी आहेत ती कामाची नाहीत. आता तुमच्या भागातली पद्धत माहित नाही, आमच्या भागात त्या शेतात काम करायला येणाऱ्या बाया 2 प्रकाराने येतात, उक्त घेऊन आणि रोजानं. तुमच्याकडे काय शब्द कृष्णा महाराज? उक्तच का? उक्त, उक्त घेऊन येणारी आणि रोजानं येणारी. महाराज एवढा फरक दोघीमध्ये. जी रोजानं येते तिचं 10 वाजेपर्यंत उरकतच नाही. हो, उक्त घेतल्यावर उजडल्याबरोबर उरक. बरं, जी रोजानं येते तिला घडी घडीत तहान लागत. जी रोजानं येते तिला घडी घडीत तहान लागते. आता तिची पाणी प्यायची स्टाईल बघा. पाणी पिती का खाती हेच कळत. पक्की राजूबाई दीक्षितची भक्तीनी. रोजाने तिला घडी घडी काय लागते. बरे, मी खोटं बोलतो का? तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहेत बरं सगळे. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी म्हणल्यावर माझ्या बी बहिणीच वादच नाही. फक्त आता मुख्यमंत्र्याच्या जेवढ्या लाडक्या तेवढा मी लाड करू शकत नाही, कारण मी पडलो गरीब. मग जेवढ्या वेळा पाणी इनकमिंग तेवढ्याच वेळा आउट गोईंग. समजून घ्या, मला बोलायचं नाही. अवघड आहे, अवघड आहे. आणि मग शेतात काम करायला 2 भाऊ, एक तर मुंबईला आणि पाहुण्याचा फोन आला, कुठे दौलत भाऊ? शेतात होतो. काय नाही, पाष्ट्याला आलो होतो, मला जाता जाता भेट घेऊन जा. आणि मग जेव्हा बाप घरी होता ना, तर बिंदास पाहुण्याला सांगता येतं, या या घरी या, घरी या, घरी तात्या आहेत, भेटून जा. यायची
करायची वेळ नव्हती. आता पाहुणा आला तर सगळी कामं टाकून काय येणे, ही कामं दिसायला किती बारीक आहे पण किती महत्वाची आहेत. पण बापाच्या संगतीत माणूस, बापाच्या जीवावर माणूस बिनधास्त असतो. तुम्हाला माझं सांगतो, बापाच्या जीवनात बापाचा आधार असल्यावर कसं असतं. माझा बाप आहे ना, माझा बाप कसा होता ते आधी सांगतो. एकदा माझ्या बापानं मला एवढं मारलं, मला 3 दिवस चालता येत नव्हतं. किती दिवस? 3 दिवस चालता येत नव्हतं. महाराज तुम्ही असं काय केलं म्हणून तुमच्या बापाने मारलं, असा प्रश्न तुम्हाला निर्माण होणं साहजिक आहे. असं काय केलं म्हणून तुमच्या बापानं तुम्हाला एवढं मारलं, तुम्हाला 3 दिवस चालता येत नव्हतं? मी एकच गुन्हा केला होता, गावात कीर्तन होतं, कीर्तनाला गेलो होतो. कशाला गेलो होतो? कीर्तनाला. एकदा गावातल्या हरिपाठाला गेलो म्हणून माझ्या वडिलांनी तो बांगडी पाईप यायचा बघा पहिला, प्लास्टिकचा एवढा पाईप होता महाराज पडलेला, घडलेलं सांगते, याच्यात काही बनावट नाही. तो पाईप घेतला आणि त्या पाईपाची एवढे तुकडे होईपर्यंत मला मारलं होतं. का? हरिपाठाला गेलो म्हणून. एकदा तर वडील मारायला लागले आणि पळत घरात गेलो, घरातली आतून कडी लावली. माझ्या वडिलानं बाहेरून कुलूप लावलं, पत्रे उचकले आणि खाली उतरले. बाबा आम्ही लय बापाचा मार खाल्ला, आता काय तुम्हाला लय. पण एवढंच आहे बाबा, मी मार खाल्ला, गुटख्याच्या पुड्या खाल्ल्या म्हणून मार नाही खाल्ला. मी हरिपाठ आणि कीर्तनासाठी मार खाल्ला. असा माझा बाप, असा माझा बाप. बरं, माझ्या वडिलाला व्यसन सुपारीचं, पण ज्याची त्याची विचाराची काय असते, पद्धती असते. मी नाराज नाही बरं माझ्या बापावर, तीळ मात्र नाही. माझ्या बापानं मला प्रेम नव्हतं म्हणून मारलं नाही असं नाही, उलट माझ्यावर प्रेम होतं म्हणूनच मारलं. मग मारलं का? माझ्या पोराचं हित कीर्तन भजनात आहे असं त्याला वाटत नव्हतं, ही त्यांची अडचण होती. आता प्रेमच होतं. आणि पुढं मग मी आळंदीला आलो, कीर्तनकार झालो, सप्ताह आला मोठा. आणि मी आमच्या आईला फोन केला, मी अक्का या ना तुम्ही आळंदीला. गरिबी मुलखाची गरिबी. आई म्हणली अरे कसं येऊ? मी कसंही कर, तुला कधी घडलं आळंदी पंढरपूर, ये ना. आणि एकटी येऊ नको, दादाला आण, तुला वाटतं तुझा बाप येईल? मला कधी घडल त्यांना आण म्हणलं तू. आणि आमच्या आईला यश आलं, माझ्या वडिलाचं दैव उदयाला आलं. गुरुजी वडील आईसोबत आले. कुठं? आळंदीला. अधिक मास होता. माझं कीर्तन झालं आणि जे ते विचारायचं, हे कोण आहे, हे कोण आहे? लोक म्हणायचे उमेश महाराजाचे वडील आहेत. आणि सगळे विद्यार्थी पाया पडायचे. कोणाच्या? माझ्या वडिलाच्या. आणि माझे वडील पुरं पाया पडायला लागले की गुंड्या लावायचे. गळ्यात काय नव्हती? माळ नव्हती, गुंड्या लावायचे. आणि त्या दिवशी संध्याकाळी, ज्या दिवशी माझं कीर्तन झालं, माझ्या बापानं माझं ऐकलेलं पहिलं कीर्तन जेव्हा ऐकलं तेव्हा मला जवळ घेतलं. आई बसलेली, माझ्या तोंडावर हात फिरवला आणि माझे वडील मला म्हटले, रडत हुंदके देत माझा बाप मला म्हटला, माझा बाळ्या कीर्तनाला गेला तर मी एवढा मारत होतो, आज माझा बाळ्या किती मोठा झाला. ही किती मोठा आधार आहे, किती मोठं बक्षीस. म्हणून आम्हाला जगातला सगळ्यात मोठा सन्मान त्या दिवशी तो मिळाला. माझ्या बापाने माझं कौतुक केलं. तुम्हाला वाईट वाटणार नाही एका बोलण्याचं. पाहुणे मंडळी, पुढारी मंडळी, महाराज मंडळी, तिघांची माफी घेऊन एक वाक्य बोलतो. स्तुती करायला जग आहे, कौतुक करायला फक्त बाप आहे. जेव्हा स्तुती करतो ना, काय अंकुशराव तुम्ही कार्यक्रम केला, स्वार्थी येत आम्ही म्हणून तुमची स्तुती करतो, स्वार्थी आहेत. पाहुणे मंडळीच्या डोक्यात भेट असते, पुढाऱ्याच्या डोक्यात ओट असतं आणि आमच्या लोकांच्या डोक्यात नोट असते. पाहुण्याच्या डोक्यात भेट, तिथं काय दाखवावं लागेल? तोंड. आणि रमेश भाऊ म्हणतात का नाही लोक, अरे येतो मी 5 मिनिटात, तिथं मला तोंड दाखवून काय करावं लागेल? यावं लागेल. पाहुण्याच्या डोक्यात भेट असते, पुढाऱ्याच्या डोक्यात तिथं गेलं लोक भेटतात, वोट आहे. आणि आमच्यासारख्याच्या डोक्यात नोट आहे. पण या दौलत, मोहन आणि अंकुश एकाच्याच डोक्यात आहे, तो म्हणजे एकच तात्या. बापाच्या डोक्यात हे काहीच नाही.
म्हणून जग स्तुती करतं, कौतुक बाप करतो. म्हणून ऐकलं का श्रीहरी महाराज जेव्हा तुम्ही वाजवता ना, तुम्ही ऑब्झर्व केलं की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही एखादं गोड वाजवल्यानंतर ना, मी हे जी भगुरेचं बोलत नाही, मी बाप सांगतो, बापाच्या डोळ्यातून येणारा आनंदाचे जे क्षण आहेत ना, ते मी निरीक्षित केले. जेव्हा आमचा कृष्णा वाजवतो तेव्हा रमेश भाऊच्या डोळ्यातलं समाधान पाहतो मी. हे बापाचं कौतुक फार वेगळं असतं. पोरगं खेळत होतं, अभंगाकडे येतो. बापाच्या जीवनात, बापाच्या राज्यात जीवन कसं असतं पहा, कसं असतं. पोरगं खेळत होतं आणि कोंबडी पाठीमागे लागली अंकुश भाऊ. कोण? कोंबडी. असं घाबरतं पोरगं. कोंबडी आली, कोंबडी आली, पळतं. तेवढ्या त्याला बाप दिसतो आणि पळत जाऊन बापाला मिठी मारतो. कोण? पोरग मिठी मारतं बापाला आणि बाप त्या पोराला उचलून कडेवर घेतं. आता बघा फरक, बापाच्या लांब राहिल्यावर आणि बापाच्या जवळ राहिल्यातला फरक आहे का? लांब होता बापापासून, कोंबडीला घाबरत कोणाजवळ आला? बापाजवळ आला. आणि बापानं कडेवर घेतलं. जो कोंबडीला घाबरत होता तोच बापाच्या कडेवर बसून कोंबडीला हट हट, म्हणजे ज्याची भीती वाटत होती त्याला दम देण्याची ताकद ह्याच्यात कुठून आली? त्याला एकाच कारणानं आली, तो बापाच्या कडेवर बसला. तू का म्हणे कडे बैसो, तू का म्हणे कडे बैसो, भेट नाही. सगळं जग ज्या मृत्यूला घाबरतं त्याच्याबद्दल माझ्या तुकोबाराचे शब्द आहेत, भीत नाही आता आपल्या मरणात. ये म्हणा त्याला यायचंय तर ये, म्हणा संकटाला माझ्याकडे यायचंय तर ये. म्हणून पहा ना, कमरे एवढ्या पाण्यात गेल्यावर सुद्धा, म्हणजे एरवीचं पाणी वेगळं, पुरातलं पाणी वेगळं. तुम्ही नदी काठ, ओढ्याच्या काठाला राहता माणसं. गुरुजी, एरवी जेव्हा नदी वाहते ना तेव्हा तिलाही ओढ असते आणि पुराच्या पाण्याला ओढ जास्त असते. पावसाळ्यात नदीला वेग जास्त असतो. पण ऐकलं का, जन्माला आलेलं एवढंसं लेकरू यमुनेच्या आचाट पुरामध्ये प्रवेश केला, पण मोकळ्या अंगानं वर खेळत होत. कोण? पोरग. ऐकताय ना? पोरग काय खेळत होतं? आनंदानं खेळत होतं. पुरात प्रवेश करून पाऊस पडतोय, कंसाचा कारागृह आहे, कधी शत्रू येतील याची भीती नाहीये. एवढे संकट आहेत तरी वटस्य पत्रस्य पुटे शयानम. आपल्या पायात अंगठा आपल्या तोंडात धरून मस्त आनंदानं निर्भर. त्याचं कारण काय? त्याचं कारण काय? तो पुरात नाही, तो बापाच्या डोक्यावर. एकच दृष्टांत सांगतो, बापाच्या संगतीत कसं असतं पहा. एक कलाकार होता, स्टंटमॅन म्हणतो ना आपण, स्टंटमॅन होता. चांगल्या सोसायटीत गेला मुंबईमध्ये. अरे काय रे, काय स्टंट करतो तो? म्हणे मी, तुम्ही डोंबाऱ्याची खेळं पाहिली असतील यात्रेमध्ये, 8 फुटावर 9 फुटावर दोरीवर चालतात.
मी 20 फुटाच्या तारेवरून चालतो म्हणजे. काय करतो? तारेवरून चालतो. म्हणून इकडून 20 मजल्याची माळा बिल्डिंग होती, इकडून 20 मजल्याची बिल्डिंग होती. दुसऱ्या माळ्यावर इकडून इकडं तार बांधला. अंदाजे उंची 20 ते 22 फूट, चला 24 फूट धरू आपण, 20-25 फुटावर. आणि तारावर तो असा इकडं गेला, इकडं आला. लोक म्हणले काय कला या माणसाची. लोकांनी कौतुक करून 100च्या नोटा दिल्या त्याला. आवक दिसली, त्याला वाटलं ह्यानं आपलं अजून कौशल्य दाखवावं. अरे हे तर काहीच नाही म्हटले, दुसऱ्या माळ्यावरून चाललोय. आता मी 4थ्या माळ्यावरून चालतो. मी 4थ्या माळ्यावर आता 24 फुटापेक्षा 48 फुटावर 50 फुटावर गेला. तार बांधली, इकडून गेला, इकडं आला. लोक म्हणले काय कला आहे, काय माणसाचं धाडस आहे. लोकांनी 200च्या नोटा दिल्या. अजून हुरूप आला, हे तर काहीच नाही म्हणला. 6व्या मजल्यावर जातो. आता अंदाजे 75 फुटावर गेला. हो, इकडून चालला, इकडं गेला, इकडं आला. लोकांनी टाळ्या वाजवल्या, 500च्या नोटा दिल्या. हे तर काहीच नाही म्हणले. अजून ऐका म्हटले, काय 8व्या मजल्यावर चालू शकतो, एकटा नाही, माझ्या एकुलत्या एक पोराला घेऊन चालू शकतो म्हटले. 8व्या मजल्यावर दोरी बांधली 100 फुटाच्या, अंदाजे 100 फुटावर. आणि तो चालत होता. त्याचं पोरगं असं खेळत होतं आणि पोरगं लॉलीपॉप खात होतं. काय खात होतं? लॉलीपॉप खात होतं. बाळू चल, पोरानं लगेच उडी मारली. बापानं त्याला कडेवर घेतलं. पोरगं लॉलीपॉप खात होतं. 100 फुटाहून तारेवरून माणूस पोराला घेऊन चालला होता. सगळ्याचा BP हाय झाला. सगळ्या बाया डोळ्याला पाणी पुसवत होत्या. काय काय बाया म्हणत होता, मुडदा पोट जाळण्याकरता का लेकराच्या जीवासंग खेळतो काय? आता पैशा पुढे ह्याला लेकरू दिसतं का नाही? अशा बाया आपसात काय करू लागल्या? चर्चा करू लागल्या. पण ते पोरगं लॉलीपॉप खात होतं. इकडून तिकडे गेलं, तिकडून इकडं आलं. कोण? पोरगं. खाली उतरल्यावर लोकांनी काय त्याचं कौतुक केलं. पण काही बायानं लेकराला जवळ घेतलं, त्यांची नजर काढली. त्यांनी डोळ्याचे पाणी, आपल्या डोळ्याचं पाणी पुसलं आणि त्या लेकराला विचारलं, बाळा तुझा बाप तुला 100 फुटावर आणि ती तारेवर घेऊन चालतो, तुला तारेवर जाताना भीती नाही का रे वाटत? म्हणे नाही नाही, मला नाही भीती वाटत. का? मी तारेवर नसतो, माझ्या बापाच्या कडावर असतो. मी तारेवर नसतो, मी कुठे असतो? बापाच्या कडावर असतो. आणि मग ज्याचं जीवन बापाच्या कडावर आहे ना, ते नाही असो निर्भय, त्याला जीवनात कोणतीच भीती नाही. मग प्राकृत बाप जसा या भीतीतून घालवतो, तसं परमात्मा रूपी बाप, परमात्मा आपला बाप आहे. विठ्ठल माय बाप चुलता. बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताचे पाहत, वाट भक्ताचे पाहत, वाट भक्ताचे पाहत. बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताचे पाहत, वाट भक्ताचे पाहत, वाट भक्ताचे पाहत. हे बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताचे पाहत, भक्ताचे पाहत, वाट भक्ताचे पाहत, वाट भक्ताचे पाहत, भक्ताचे पाहत. बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताचे पाहत, भक्ताचे पाहत, वाट भक्ताचे पाहत, वाट भक्ताचे पाहत, भक्ताचे पाहत. बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताचे पाहत. माझा बाप आहे कोण? दीनानाथ परमात्मा आहे. आणि मग प्राकृत बाप प्राकृतिक भीतीपासून जसा दूर करतो ना, तसा परमात्मा रूपी बाप जेव्हा आपण त्याच्या कडेवर बसतो ना, तो आपल्याला सगळ्यापासून भयरहित करतो. आणि मग त्या लोकांना, परमात्म्याच्या आश्रित लोकांना मृत्यूची भय वाटत नाही. माणसं मरणाला घाबरतात, माणसं सापाला नाही घाबरत. माणसं सापाला नाही घाबरत. मधल्या काळात लोक कोरोनाला नाही घाबरले, माणसं मरणाला घाबरले.
का कोरोना झाल्यावर माणूस मरतो ही भीती होती का कोरोनाची भीती होती? बरीचशी माणसं मरणानं मिलीच नाही, भीतीनंच मिली. 25% तर फोन करणाऱ्या पाहुण्यांनी मारली. खरंय बघा, कुत्रं बी सांगायला मला खरंय म्हणता येते. मला कोरोना झाला, घाबरू नका आता लय दिवस. मला दुसऱ्या लाटेत अटकलो मी. म्हणजे दुसऱ्या पहिली गेली होती आणि दुसरी यायची होती, अशा मध्यात मला काय झाला, कोरोना झाला. मग मला ऍडमिट केलं मुंबईला, कल्याणला, खडकपाड्याला. मुंबईत मी ऍडमिट होतो. मग लोकांचे फोन यायचे, जय रे बाबा कुठे आहे? कल्याणला. का हो? ऍडमिट. आवाज खोल गेलाय ना, कोरोना झालेला आहे. का हो? काय झालं? कोरोना. कस काय हो? जिऱ्या मोहऱ्याची फोडणी दिली झाला. त्या काळात एक बालिश प्रश्न, अर्थहीन प्रश्न होतो, कोरोना कस काय झाला? हे सांगता आलं असतं तर आम्ही हो दिला असता का? हो दिला असता. बालिश प्रश्न. बाबा स्कोर किती आहे? म्हणजे 21. बाप 21 स्कोर आहे? पुढचं वाक्य ऐका बरं आता, पुढचं वाक्य ऐका. बाबा 21 आहे, काळजी घ्या बरं बाबा, आमच्या गावात एकाचा 13 होता आणि सकाळीच मेला बाबा. हे फोन करणारे भीती. पण जसा लेकरू बापाच्या कडेवर बसलं की त्याला कसलीच भीती नाही, तसं ज्यानं देवाचा आश्रय केला त्याला कोणत्याच नाशाची भीती नाही. म्हणून महाराज म्हणतात, भाव बडे विष्णू दास, 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 भाव बडे विष्णू दास. नाही नाश पावत, नाही नाश पावत, नाही नाश पावत, योग भाग्य घरा येते, योग भाग्य घरा येते, नाही नाश पावत, नाही नाश पावत, नाही नाश पावत, नाही नाश पावत, योग भाग्य घरा येते, योग भाग्य घरा येते. नामे माझे मामला, भाव बडे विष्णू दास, 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 विष्णू दास, भाव बडे विष्णू दास. हा भाव आहे आमच्याकडे. पण कोणता भाव आहे? आज आपण वात्सल्य भावाचा विस्तार केलाय. कधी आम्ही शांत भाव धरला, परमात्मा आमचा गुरु आहे ना, आम्ही त्याचे शिष्य आहोत, हा शांत भाव आहे. परमात्मा माझा पती आणि मी त्याची बायको आहे, हा कांत भाव आहे, हा कांत भाव. परमात्मा माझा मित्र आहे आणि मी त्याचा सखा आहे, हा सख्य भाव आहे. परमात्मा माझा मालक आहे आणि मी त्याचा नौकर आहे, हा दास्य भाव आहे. आणि परमात्मा माझा बाप आहे आणि मी त्याचा पोरगा आहे, हा वात्सल्य भाव आहे.
वात्सल्य भाव आहे आणि हा भाव आम्ही धारण केला आणि त्यामुळे नाही नाश पावत. हे भगवत भक्त नाशाला गेले नाही. ठीक आहे, त्यांचं शरीर गेलं असेल नाशाला काही भक्तांचं. एक तर ज्ञानोबा तुकोबा सारख्या संतांचं शरीरही नाशाला गेलं नाही. हा आमचा निश्चय आहे, हा आमचा विश्वास आहे. ते सध्या चर्चेचा विषय, चर्चेचा विषय. पण आम्ही ठरवलंय सगळंच विज्ञानाच्या कसोटीवर घ्यायचं नसतं, कधी भावनेने घ्यायचं असतं. मला वाटतं कितीतरी मुलं आता इथं आहेत आणि त्यांचे बाप इथं आहेत. ज्या मुलं बाप इथं आहेत, कोणत्या मुलानं हाच माझा बाप आहे का म्हणून DNA टेस्ट केली DNA टेस्ट. आपल्याकडे टेस्ट उपलब्ध आहे की नाही विज्ञानात. DNA न कळतं हाच ह्याचा काय आहे, पोरगा आहे. पण केली का आपण? मी तर नाही केली, कारण माझ्या आईवर विश्वास आहे. तसं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का, त्यांचं काय झालं याची आम्ही समीक्षा केली नाही. का केली नाही? कारण निळोबाऱ्यावर आमचा विश्वास आहे. हो, म्हणून शरीरानं नाही. काही महात्मे शरीरानं गेले, चोखोबार आहे. गावाचं गावकूस ठेचलं त्याच्यात गेले, चोखोबार आहे गुरुजी. पण नाही नाश पावत याचा एकाच वाक्यात अर्थ सांगतो. शरीरानं कोणी जाईल राहील हा ज्याच्या त्याच्या पुरुषार्थाचा विषय आहे. पण साधू नाश पावत नाही. भावबळाने युक्त असणारी महात्मे नाश पावत नाही. एरवी काही लोक धनाच्या बळानं मोठी झाली, काही लोक सत्तेच्या बळानं मोठी झाली, पण लोकांनी ध्यानात नाही ठेवलं. हे वडगाव पिंगळा गाव आहे तुमच्या शेजारी, बरोबर आहे की नाही? वडगाव पिंगळा, तिथं वाड आहे, जुना काय वाड आहे. पण आलेल्या लोकांना सांगावं लागतं हा असा आमच्या गावात होऊन गेला आणि त्याचा हा वाड आहे. म्हणजे एवढा धनाढ्य माणसाला ध्यानात ठेवलं कोणी? जाऊ द्या ना, सोपं बोलू. मदत करता का? 2 मिनिटं संपली आपली वेळ. अगदी बरोबर. त्याच्या आधी कोण होते? मनमोहन सिंग. त्याच्या आधी कोण होते? नाही, मला हेच पाहिजे होते. फक्त तुम्हाला आठवते, सगळ्यांना नाही ना आठवत. म्हणजे 140 कोटीची लोकसंख्या असणारा देश, सध्या जगात आर्थिक व्यवस्थेत 3ऱ्या सत्तेवर जाऊ पाहणारा देश, असा महत्वपूर्ण देश. अमेरिका हात धुवून मागं लागली, पण त्याला किंमत न देणारा देश. वंदे भारत निर्माण करणारा देश, राफेल स्वतः तयार करणारा देश, ऊर्जेच्या बाबतीत सौर ऊर्जेमध्ये क्रांती केलेला माझा देश, रोडच्या बाबतीमध्ये अभिनव क्रांती केलेला देश. अशा महत्वपूर्ण देशात, ज्या देशात राम झाले, ज्या देशात कृष्ण झाले, ज्या देशात ज्ञानोबा झाले, ज्या देशात तुकोबा झाले, अशा महत्वपूर्ण देशाचं नेतृत्व ज्यांनी केलं 25 वर्षापूर्वी, तो पंतप्रधान आम्हाला आठवत नाही, पण 750 वर्षापूर्वीचे ज्ञानोबा आहे कोणीच विसरत नाही. ह्यालाच म्हणतात नाही नाश पावत. कोणीच विसरत नाही. आनंदीत क्रांती घडली महाराज परवा, तुम्ही जागे आहेत ना. 25 एकरावाली सुद्धा मालकीन सध्या 5 तोळे घ्यायचं म्हणले की भीती निर्माण झाली. किती एकर? असं इकडं पाहतो. शेती किती गुरुजी? 25 एकर. किती 25 एकर बागायतदार. पण ती बाईची हिंमत व्हायना नवऱ्याला मला 5 तोळ्याचं काहीतरी करा म्हणून म्हणण्याची व्हायला लागली. पण ज्याच्या नावावर गुंठा नाही, ज्याला राहायला जागा नाही, अशा माझ्या ज्ञानोबाचा 25 किलो सोन्याचा कळस एका महिन्यात तयार झाला. किती दिवस रमेश भाऊ? एका महिन्यात. एकाच माणसानं 13 किलो सोनं दिलं, एका बाईनं 1 किलो सोनं दिलं. सोपं नाही. 25 कोटी एका महिन्यात लोकांनी ज्ञानोबाला दिले. का बरं? काय दिले? इथं पोराला 10 रुपये देताना 4दा विचार करते माणूस सध्याच्या काळात. हो, खरं सांग श्रीहरी. श्रीहरी माझ्याकडे बघतो. हां, वडिलाला काय म्हणतो? बाबा मला गुरुजीकडे जायचे, तिकिटाला 100 रुपये द्या ना. म्हणताना भीती वाटते का नाही? खोटं नाही बोलायचं. 100 रुपये मागितल्यावर गुरुजी तुम्ही विचार करता का नाही? तुम्ही नाही, तुम्ही 2 बाप लेक माझ्यासमोर उदाहरण दिलं मी. प्रत्येक बापाचं बाप सख्या पोराला 10 रुपये द्यायला सध्या माणूस घाबरतं, पण 13 कोटी लोक ज्ञानोबाऱ्याला देतात. काहीतरी ताकद असेल ना. हो, जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिर. नाही नाश पावत. या भावबळानं अजून त्यांना युक्ती प्राप्त झाली. योग भाग्य घरा येते,
सर्व शक्ती चालत योगाचं जे जे भाग्य आहे, योग्याला जे जे मिळतं, स्वर्गीचं आलो चायके, समुद्रा पहिला अडीकडीला देखे, मनोरथ ओळखे मुंगियेचे, हो देह होय सोनियाचे, परी लागवये वायूचे, ते ताप आणि पृथ्वीचे अंश नाही. योग्याला प्राप्त होणारं हे भाग्य आहे. हे भाग्य काय? शरीर सोन्यासारखं चमकतं, दिसतं सोन्यासारखं, पण चपळता वाऱ्यासारखी असते. जागेवर बसतो पण स्वर्गातला ऐकतो. मुंगीच्या मनात काय चाललंय हे ओळखतो. आणि ज्याने ज्याने परमात्म्याचा आश्रय केला त्यांना ही सगळी भाग्य प्राप्त झाली. योग भाग्य घरा येते, सर्व शक्ती चालत. म्हणजे का हो, त्याने देवाविषयी भाव निर्माण केला आणि त्यांना कसं काय मिळालं? कारण त्यांचा बापच एवढा सत्ताधीश आहे, एवढा सत्ताधीश आहे. आणि व्यवहाराचा एक नियम आहे, म्हणता तिसरं चरण म्हणता व्यवहाराचा नियम आहे. काय नियम आहे? आमचे गुरुजी सांगतील. पिताचे जे काय धन, पिताचे जे काय धन, पिताचे काय धन, पिताचे काय धन, पिताचे जे काय धन. वा वा वा. पुत्रा कोणावा वंचिला, पुत्रा कोण वंचिला, योगा भाग्य घरा येते, योगा भाग्य घरा येते, घरा येते. व्यवहाराचा नियम आहे, बापाचं जे धन असतं त्याच्यावर मुलाचा अबाधित हक्क असतो. भाऊ तुमचं नाव काय? चिंतामण भाऊ. तुमच्या नावावर शेती आहे? तुमच्या नंतर त्या शेतीवर नाव कोणाचं लागणार? एखाद्या बिग्याला माझं लावा ना, नका फक्त हो म्हणा, मला बरं वाटत. गाव कोणतं तुमचं? आटकवडे. लक्षात ठेवा, आटकवडेच्या चिंतामण भाऊनं आज या गरीब माणसाला 1 बिघा शेती दान केली. विनोदाचा भाग सोडा चिंतामण भाऊ. पण बापाच्या धनावर मुलाचा काय आहे? अबाधित हक्क आहे. आणि मग गुरुजी, ही जी सगळी शक्ती अविनाशी कोण आहे? आमचा बाप आहे. भाग्यानं समर्थ कोण आहे? आमचा बाप म्हणजे पांडुरंग आहे. आणि त्याचेच आम्ही लेकरं झाल्यामुळे बापाचं धन आपोआप आम्हाला प्राप्त झालं. पित्याचे जे काय धन, पुत्रा कोण वंचील, असा आम्ही भाव बळी केला. परमात्म्याशी वात्सल्य भाव जोडला आणि परमात्म्याच्या कडेवर बसलो. विठो माझा लेकुर वाळा, संगे गोपाळांचा मेळा. आहे की नाही? की नाही? की नाही? चोखा जीवा बरोबरी. कसं हो? निवृत्ती हा निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, अशी गोष्ट आहे. आम्ही त्याच्या कडेवर बसलो आणि आमचं जीवन निर्भर झालं. कीर्तन संपलं आपलं. ज्याला ज्याला वाटतं की आपलं जीवन मृत्यूच्या भीतीपासून दूर जावं, ऐकलं का? मृत्यू संपणार नाही, लिहून घ्या. तुम्हाला संपणार नाही, मला संपणार नाही, आपल्या दोघालाही संपणार नाही. तुम्हाला बी मरायचे, मलाही मरायचे. फक्त सावध व्हायचे आपल्याला. मृत्यू नाही गेला पाहिजे, मृत्यूची भीती गेली पाहिजे. आणि ज्याला ज्याला वाटते मृत्यूची भीती जावी त्यानं भाव बळी करावा आणि आपण देवाला बाप म्हणून आपलं जीवन जगलं, ही फळं त्याला प्राप्त होतात. विठोबा रखुमाई, उधरा
योग भाग्य घरा इथे सर्व शक्ती चालत. सगळ्या शक्ती त्या भागवत भक्ताला प्राप्त होतात. प्रभू करो आपल्याला ते फळ प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करू. आज या ठिकाणी वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण मारुतीराव बाळाजी बोडके अर्थात आदरणीय तात्या यांच्या जाण्याने कोणाचा दीर गेला, कोणाचा चुलता गेला, कोणाचा मामा गेला, कोणाचा आजोबा गेला. पण एक बोलू का, ह्या सगळ्या नात्याला पर्याय आहेत. एक मामा गेला दुसरा मामा असतो, एक चुलता गेला दुसरा चुलता असतो, एक भाऊ गेला दुसरा भाऊ असतो, एक दीर गेला दुसरा दीर असतो. पण एकदा एक बाप गेला की दुसरा बाप नसतो. मग सगळ्याला जरी दुःख असलं तरी या तीन भावाला आणि शैलाताईला जे दुःख आहे ते दुःख कोणालाच नाही. ह्या चौघाला दुःख आहे. काय? पित्याचं छत्र गेलं. कारण मायरामध्ये आल्यावर माझ्या शैलाचं काय चाललंय हा पाठवून हात फिरवणारा काय पाहिजे? बाप पाहिजे. महाराज चोळी बांगडी करता येणाऱ्या बाया बंद झाल्या. आता कोणी मरत नाही चोळी बांगडी करता. चोळी बांगडी का काय काय किंमत काय राहिली सध्याच्या काळात चोळी बांगडीला? बाई आजही चोळी बांगडी करता माहेरात आली नाही, कालही ती माहेरात चोळी बांगडी करता आली नाही आणि भविष्यातही येणार नाही. मग ती माहेरात कशाला येते? कारण आपलं काळजी घेणारं कोणीतरी तिथं आहे म्हणून येते. बाई माहेरात जाण्याचं निमित्त काय? बऱ्याच बाया अशा म्हणतात, का तुमचं माहेर कोणतं? महाराज माझं माहेर खंबाळ. खंबाळ्याच्या तुम्ही? हो. बरं बरं. म्हणे आता खंबाळ्याला कधी तर पाहिलं नाही तुम्हाला? काय महाराज आता मायबाप गेले, आता काही लय येणं होत नाही. भावाकडं कधी आले कधी गेले काय निमित्तानं ठीक आहे. म्हणजे बाईच्या येण्याला कारण कोण असतं? माय आणि बाप. म्हणून शैलाताईला कुठं दिले? धुळवडला. म्हणजे आपल्या सासरातून इथं तिला येण्याचं निमित्त काय होतं? म्हातारे मायबाप आहेत. पण आता बाप नसल्यामुळे वर्षभर तिला सुद्धा काहीतरी रिकामं वाटत असेल. बाहेरून काम करून आल्यानंतर पोराला एक कोपऱ्यामध्ये म्हातारा बाप दिसत असेल किंवा गाय ढोरं सांभाळणारा आपला बाप दिसत असेल. पायानं आदू होता तरी आपल्याकरता धडपडणारा बाप दिसत असेल. ह्या वर्षात तो दिसला नसेल. हे दुःख आहे. पण काळजी नाही. तुम्हाला बापाचं जरी छत्र गेलं तरी तुम्ही अनाथ नाहीये. अजून चंद्रभागाबाई आहे. शास्त्र काय सांगतं तुम्हाला? मी प्रत्येक वर्ष श्राद्धात हे वाक्य सांगतो. प्रत्येक वर्ष श्राद्धात शास्त्र काय म्हणतं? मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्ययी. म्हणजे माणूस अनाथ सनाथ बापावर नसतो गुरुजी, मायवर असतो. म्हणजे याचं उदाहरण काय? माय मेली, इकडं पहा, माय मेली आणि बाप जिवंत आहे, तो अनाथ आहे. पण याच्या उलट आहे, बाप मेला माय जिवंत आहे, तो अनाथ नाहीये. याचं कारण काय सांगितलं शास्त्रानं? याच्या सायकोलॉजी. बाप मेल्यानंतर आईला बाप होता येतं, पण आई मेल्यानंतर बापाला आई होता येत नाही. हे उदाहरण तुम्हाला कळलं बरं माता मौल्यान लोक. जिचा माहेरात नुसता बाप आहे, तुम्ही ऐका लक्ष देऊन एवढं वाक्य, जिचा माहेरात नुसता बाप आहे ती बापाला चोळी बांगडी घे म्हणू शकते, पण पाठघास म्हणू शकते का? सख्खा बाप आहे, तुमचा जन्म देणारा बाप आहे, बाबा माझी पाठघासा म्हणू शकते का? म्हणजे बापाला आई होता येत नाही. आणि माहेरात जिच्या माय तिला चोळी बांगडी मागता येते आणि पाठबी घास म्हणता येत. माय सर्वस्व माहेर असते. तुम्हाला उदाहरण सांगतो, आळंदीमध्ये महाराज अशा काही घटना आहेत ना, या जगात एवढं दुःख आहे ना, ते पाहिल्यावर कधी कधी असं पोटात होतं. आळंदीमध्ये आमच्या एका गुरुबंधूची संस्था आहे, नाव सांगत नाही महाराज, काही लोकांच्या प्रतिष्ठेचा विषय असतो, पण घटना आहे का काय? पोरगा आहे त्याच्याकडे शिकायला. पोरगा कोणाचा आहे माहिती आहे का? त्याची माय तमाशात नाचते. कोणाची? त्या पोराची, संगमनेरची ऑर्केस्ट्रात नाचते महाराज. घटना अजून ऐकण्यासारखी. तिचं लग्न झालं, लेकरू झालं आणि नवऱ्यानं तिला सोडून दिलं. आता ती पोरगण तीच आहे, कोणी नाही, सासू नाही, सासरे नाही. बरे हिनं मनानं लग्न केल्यामुळे बापानं सुद्धा तिला सोडून दिलेलं. तिला मायराचा आधार नाही, तिला आधार पोराचा आणि पोराला आधार आईचा. पण कायचं दुर्दैव कसं असतं पहा, तिच्या हृदयाला होल पडलंय. कोणाच्या? त्या बाईच्या. तिच्या हृदयाला होल पडलं आणि आता ती काय करते? फक्त पोरासाठी नाचते महाराज, पोरासाठी नाचते आणि त्या महाराजाला फोन करते, माझ्या पोराला भेटायला इंद्रायणीवर पाठवा.
या ना ताईकडे संस्थेत या ना तुम्ही. नाही हो महाराज, मी जर तिथं आले आणि बाकीच्या लोकांना पाहिलं तर सगळे लोक म्हणतील नाचणारीचं पोरगे. माझ्या पोराला मला ते दिवस नाही दाखवायचे, म्हणजे तुम्ही त्याला इकडे घेऊन या. आणि आली की पैसे देते. तिला इलाजाला खूप पैसे लागतात. आणि तिचं एकच म्हणणं आहे, तिने महाराजाला गाता नाही आलं तरी चालेल हो, ह्याला वाजवता नाही आलं तरी चालेल, पण माझा जीव जायच्या आधी हे पोरगं जगायला शिकलं पाहिजे, एवढीच मला प्रार्थना. तुम्ही एवढंच घडवा त्याला. ह्याला काय करता आलं पाहिजे? जगता आलं पाहिजे. दादरची घटना सांगतो. दादरला स्प्रिंग मिलला कीर्तन, आणि एक बाई मतिमंद पोरग घेऊन आली गुरुजी. आणि कीर्तन झालं त्या मतिमंद पोराचं तिने मान पकडली, माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि मला म्हटली, महाराज आशीर्वाद द्या याला. म्हटलं ताई आशीर्वाद काय देऊ? त्या आईनं काय आशीर्वाद मागितला आहे का? ती म्हणे महाराज याला एकच आशीर्वाद द्या, मी जिवंत तोपर्यंत मेलं पाहिजे एवढाच आशीर्वाद द्या म्हणे. कारण माझ्या मागं याचं करणारं कोणी नाही. म्हणून आई हे सर्वस्व माहेर आहे. म्हणून शैलाताई असेल, दौलत भाऊ असेल, मोहन भाऊ असतील, अंकुशराव असतील, अजून तुमच्यावर आईचं छत्र आहे. प्रभू करो ते छत्र निरोगी राहावं, ते छत्र दीर्घायुषी व्हावं. आणि देवाला माझी अजून प्रार्थना आहे, जर त्या बाईला तुला आरोग्य द्यायचं नसेल तर आयुष्य बी देऊ नको. सेवा करण्याकरता 3 सुना असतील, पण भोगावं ज्याचं त्यालाच लागतं. म्हणून त्या बाईला उदंड चंद्रभागा आईसाहेबांना उदंड आरोग्य मिळो, उदंड आयुष्य मिळो, आणि तिच्या प्रेमाचा पदर या 3 मुलावर आणि या मुलीवर राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या बोडके परिवाराच्या दुःखात फुंकर घालण्याकरता आज आपण एवढ्या संख्येने आलात. त्यातमध्ये मलाही येण्याचा सौभाग्य मला अंकुशरावांनी, आमचे रमेश भाऊ असतील, कृष्णा महाराज असतील यांनी प्राप्त करून दिलं. त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी, प्रभूच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. सर्वांना विनंती, मला मात्र लवकर निघावं लागणार आहे, कारण पुढचा प्रवास थोडा दूरचा आहे. म्हणून सगळ्यांचं दर्शन इथून घेतो. आशीर्वाद द्या. चाल थांबवली तर चालेल. हां, म्हणून सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. आणि असा मला रस्ता द्या आता जायला. कृष्णा महाराज माझ्यासोबत येणार आहेत. महाराज बरं, ठीक ठीक ठीक. 2 मिनिटात श्रद्धांजलीचा. किती श्रद्धांजली आहे? ठीक. नाही तसं नाही, तसं नाही, विचारलं फक्त. बरोबर एक असेल तर मग थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, कुंडली कवरा हरी विठ्ठल. सिद्धानदेव तुकाराम, निवृत्ती नाराज की जय. बोलिले रे गोळे वेडे वाकोडे भक्ती